जेव्हा 1997 मध्ये शिवसेना सत्तेत आली तेव्हा साधारणपणे 600 कोटीचं तूट होती आणि ते करत करत कुठेही आपण कर न वाढवता काही काही गोष्टी जसं फंजिबल FSI 2012 मध्ये आज त्याचा उल्लेख पण आला तेव्हा आमचं सरकार होतं BMC मध्ये. नंतर प्रॉपर्टी टॅक्स जेव्हा आपण हे प्रीमियम कमी केले 50% कोविडमध्ये आणले तेव्हा पण उत्पन्न वाढले आणि त्याच्यावर आज तरंगलेली आहे. उलटा आम्ही हे पण सांगत होतो की ऑक्ट्रॉय देखील मुंबईसाठी महत्त्वाचं होतं. आज GSTचं देणं येत नाही वेळेवर तरी देखील फंजिबल FSI असेल अनेक ह्या वेगळ्या गोष्टी करून स्कीम्स करून आपण हे ठेवी 600 कोटी डेफिसिटमधून 92,000 कोटीच्या सरप्लसमध्ये 22 पर्यंत आणल्या. आता आपण अनेक वर्ष रिपोर्टिंग करताय. आपल्याला आठवत असेल प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये आपण प्रत्येक पैसा हा कुठच्या स्कीमला जोडलेला आहे आपण दाखवायचो. साधारणपणे 12-12,500 कोटी कोस्टल रोडला होते, GMLRसाठी 8-8,500 कोटी होते, STPसाठी काही ठराविक होते, पेन्शनसाठी असेल, शिक्षणासाठी असेल. ह्या लोकांनी काय केलं अर्थात एका काळानंतर ह्या ठेवी होत्या त्या तुटणारच होत्या कारण आपल्याला ते वापरायचे असतात. पहिल्यांदा असं झालंय की GMLR असेल किंवा कोस्टल रोड असेल डिझाईन चेंज करून एस्केलेशन केलं आणि कॉन्ट्रॅक्टर्सला किती एस्केलेशन मिळालंय तिथे प्रॉब्लेम झाले. ठेवी कधी ना कधीतरी तुटणारच होते कारण आपल्याला त्या कामासाठी वापरायचे आहेत. पण हे जे अधिकचे पैसे कॉन्ट्रॅक्टर्सनं दिलेले आहेत ना ते कोणाच्या खऱ्या खिशात गेलेत हा आपण विचार करणं गरजेचं आहे.